नारायणगाव येथील बसस्थानकावर आज दुपारच्या सुमारास प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने महिलेच्या पर्समधून तब्बल 17 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडल्याची माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी दिली। याबाबत बोरी खुर्द साळवाडी येथील मूळ रहिवासी असलेल्या व सध्या नेरूळ नवी मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या मीरा गणपत शिंदे यांनी फिर्याद दिली आहे। फिर्यादी मीरा शिंदे या आज दुपारी 12:15 ते 2च्या दरम्यान नारायणगाव बस स्थानकावर बसमध्ये चढत असताना ही घटना घडली। बसमध्ये चढण्यासाठी मोठी गर्दी असल्याने त्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या खांद्याला अडकवलेल्या पर्समधील दागिने लंपास केले। चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये सुमारे 6.5 लाख रुपये किमतीची 2 मंगळसूत्रे, 1.5 लाख रुपयांचं एक मंगळसूत्र, 1.5 लाखांची बोरमाळ, 1.40 लाखांच्या 2 बांगड्या, 2.25 लाखांचा राणीहार, 3.5 लाखांच्या 2 अंगठ्या आणि 70,000चे झुमके याचा समावेश आहे। या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे। बस स्थानक परिसरातील CCTV फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे। दरम्यान या घटनेमुळे बसस्थानक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रवाशांनी आपल्या मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घेण्याचे आवाहन नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी केले आहे।